इन चालू बरं का. प्लास्टिक निघाले 4-4.5 लाखाचा लॉस आहे म्हणतात. हो 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 पुढचं बघतो मी. काय म्हटलं? हा बापडला खाली घ्या सर. हे वन टाइम सेटलमेंट वगैरे केलं पण तुम्ही 10 ते 15% सूट दिला होते. बँक ऑफ महाराष्ट्र आपण काय होतं व्हायरस इन्फेक्शन होतं. व्हायरसवर झाडे गेली की ते काल म्हटल्यासारखं डिस्टर्ब होऊ नका जास्त. बघू काय करतो तुम्ही ही तिथलं घ्या हिरवती त्यामध्ये काहीतरी स्पेशल केसेस करू आपण. अजून कोणाचं असं झालंय का पॉलिओचं? शेतकरी नाही आत्ता खूप वेळेमध्ये आहेत काही. हो सारोळ्याला आहेत काही, काजळ्याला आहेत काही. मी एक प्रातिनिधिक शेतकरी तुमच्या समोर आहे. आज माझे शेतकरी बांधव ज्यांनी की पॉलीहाऊस केलेला आहे असे शेकडो शेतकरी आहेत की ज्यांच्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि प्लॅस्टिकच्या फुलाच्या वापरामुळं फुलशेतीला घरघरीचे दिवस आले. त्यामुळं इतर पिकाकडे वळलो, परंतु नैसर्गिक आपत्ती आतापर्यंत दुष्काळी परिस्थितीला एवढं तोंड दिलं की पोटच्या लेकरापेक्षा सुद्धा जास्त झाडांना जपलं होतं. पाणी नसताना सुद्धा थेंब थेंब पाणी गोळा करून सगळं जतन केलेलं
आज हातचं आलेलं सगळंच नीतीनं हिरावून घेतल्यासारखं झालं. किती अपेक्षा होती उत्पन्नाची? माझी उत्पादनाच्या अपेक्षात एकदम 8 ते 9 लाख रुपये अपेक्षित होतं मिरचीकडनं, जे की खर्च वजा जाता मला एक 6-7 लाख रुपये खर्च जातात सगळा टोटल. 2-3 लाख रुपये राहतील अशी अपेक्षा होती मला. शासनाने किती मदत करावी? शासनानं शक्यतो सगळीच मदत करावी आणि आवर्जून सांगा वाटतं की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण खूप आहे, हे सर्वज्ञात आहे आणि त्यात भर पडू नये ह्यासाठी शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे, हे कळकळीची विनंती असेल. नाव पद्माकर मारुती पडवळ. 2 एकर पपईची बाग आहे. साधारणपणे 2200 झाड आहेत. साधारणपणे ह्याला पूर्ण बागेला जर म्हणलं ठिबक खत औषधासहित साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपयेपर्यंत खर्च गेला. त्यात 5-7 लाखाचा 8-10 लाखाच्या शेततळ्यासाठी गेलं आणि साधारणपणे 60 ते 70% फळबागाचं नुकसान झालं. हे झाडं ते कालच्या वाऱ्या वादळात मोडून गेलेत. कृषी विभागातून आणि कृषी सहाय्यकांनी पंचनामा केला. महसूलमधून तलाठी साहेब आले होते, त्यांनीही पंचनामा केला. हे आता ही कधी न भरून निघणारं नुकसान झालं. शेतकरी पार एक तर पाणी नाही व कमी पाणी असताना सुद्धा काटकसरीनं फळबाग जगवली आणि त्यात वादळी नुकसान भरपूर झालंय. तर शेतकऱ्यांना शासनानं आम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल ह्याचं आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावं. साधारण किती अपेक्षा होती उत्पन्नाची? उत्पन्नाची साधारणपणे 10 ते 15 लाख रुपयाची 15 ते 20 लाख रुपयाची कमीत कमी अपेक्षा होती का. तर आता मार्केटचा बाजारभाव बघून आणि दुष्काळी परिस्थिती बघून पण आता साधारणपणे 50 ते 60-70% नुकसान झालेलं आहे. झाडं तुम्ही बघू शकता निमेतूनच मोडून पडले. त्याच्यामुळं तिथून पुढे ह्या बागा झाडाला काहीच येणार नाही. साधारणपणे ही बाग जुलै-ऑगस्ट पर्यंत चालली असती, पण हे वादळी वाऱ्यामुळे 60 ते 70% झाडच मोडून पडली निम्म्यातून. त्याच्यामुळे आता इथून पुढे उत्पन्नच येण्याची काही शक्यता कमी आहे. अपेक्षा काय? अपेक्षा गव्हर्नमेंटकडून जास्तीत जास्त सरकारी मदत साधारणपणे एकरी 3 ते 4 लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. तरच शेतकऱ्याचं कसं तरी आर्थिक नुकसान म्हणजे भरून निघू शकतं. नाहीतर शेतकरी शेतीतून केलेला खर्च आणि उत्पन्न याचा कसलाही ताळमेळ लागणार नाही. ह्याच्यामुळे तर शेतकरी जास्त म्हणजे आत्महत्या करायला लागलेत. सगळ्या तुम्ही बघू शकता इथं ठिबक केलंय, ठिबक केलंय, पुन्हा शेततळ केलंय, खतं औषधं मजूर ह्याचा सगळा खर्च मिळाला तर कुठलंच उत्पन्न काहीच एकदम तोट्यात स्थिती जाऊन बसले. सरकारनं जर भरपाई दिली तरच शेतकरी वाचू शकतो आणि तर शेतकऱ्याला काय ते म्हणजे शेतीकडे पुन्हा बघणंच काम नाही. ते आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही. ते नुकसान भरपाई जर शासनाने दिली नाही तर.